नमस्कार मित्रांनो, माझ्या अक्षयचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. पुस्तकांच्या जगात या मालिकेत आज मी तुम्हाला एका नव्या संग्रहाचा परिचय करून देणार आहे आणि तो संग्रह आहे असो आता चाड. संदीप शिवाजीराव जगदाळे यांचा हा काव्यसंग्रह आहे आणि हा संग्रह अतिशय महत्वाचा आहे. संदीप शिवाजीराव जगदाळे हे नव्या पिढीतील नव्या उमेदीचे तरुण कवी आहेत आणि त्यांनी अतिशय सुंदर अशी शेती मातीची नदीची कविता लिहिलेली आहे. मातीतून रुजून आलेला हा कवी आहे आणि विस्थापनाचं दुःख अनुभवलेला हा कवी आहे आणि त्याच्या या काव्य संग्रहामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात शेतीच्या बदलत्या संदर्भांची आणि नदीच्या बदलत्या संदर्भांची कविता आपल्याला दिसून येईल. लोकवाङ्मय प्रकाशन, लोकवाङ्मय गृह यांनी हा संग्रह प्रकाशित केलेला आहे आणि या जवळपास 92 पृष्ठांचा असा हा संग्रह असून या संग्रहामध्ये अनुक्रम जर आपण या कवितांचा पाहिला तर संपूर्ण कविता ही त्यांनी 3 विभागात विभागलेली आहे. एक गाव मरताना पाहिलंय, प्रार्थनेची ओळ आणि जहाल पान लागलं, अशा या 3 विभागात त्यांनी आपली कविता विभागलेली आहे. अतिशय महत्वाचा असा हा कवी आहे. या कवीच्या काव्यसंग्रहाला राजन गवस्कर यांनी मलपृष्ठ लिहिलेला आहे, ब्लर्ब लिहिलेला आहे. या कविता संग्रहातील त्यांची बऱ्याच कविता आहेत, पण एका दीर्घ कवितेतला एक तुकडा मी तुमच्या समोर सादर करतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला या कवीची नेमकी प्रकृती कशी आहे ती कळून येईल. त्या कवितेचं शीर्षक आहे असं कुठवर बडबडत राहू. असं कुठवर बडबडत राहू या कवितेतला 3ऱ्या नंबरचं जे आहे त्यांचं निवेदन, ते निवेदन मी आपल्या समोर पेश करतो. जायकवाडी, सरदार सरोवर, रिहंद, भाकरा, कोलार, तुम्ही तर पाहिलंय सगळं. मला सांगा ना, माणसं गावाला कायमचं पारखं होऊन चालू लागतात तेव्हा कसे दिसतात? मी कसा दिसलो तुम्हाला माझ्या बाळमुठीत मावेल ते तोलून पाठमोरा चालताना? माझ्या आज्याचा लाल पटका चमकत राहिला का दूरपर्यंत? बायांनी पदराआड लपवलेले ओले डोळे दिसले का तुम्हाला? आज इतक्या वर्षांनी काठावर उभा राहून पाण्याखाली मी माझं गाव शोधतो तेव्हा कसं वाटतं तुम्हाला? माझ्या नजरेला नजर देता की पाहून न पाहिल्यासारखा करता? अजूनही डोळ्यात साठवून ठेवलीये का तुम्ही पाठमोरी चालणारी माझी आकृती? तुम्ही पाहता का कधी माझी परतायची वाट? राखून ठेवलंय का ओंजळभर पाणी गिळलेल्या माझ्या रानासाठी? तुम्हाला की वाली का कधी शेती माती शिवाय, मुळांशिवाय अधांतरी जगणाऱ्या माणसांची? माझ्या कवितेत येऊन मिसळलेत तुमचेही जलाशय, हे तरी माहित आहे का तुम्हाला? माझ्या 3 पिढ्या हेच तर सांगत आल्यात, जे मी कवितेतून बोलतोय पुन्हा पुन्हा. असं कुठवर बडबडत राहू भ्रमिष्ठासारखं. माझ्या घरगिळ्यांनो, मला माझे शब्द बदलून द्या. हे दुःखाचं गाठोडं कुठवर वागू? अशी किती गाठोडी बांधून दिलीत कोणाकोणासोबत, जी उकलत राहतात कवितेतून. अतिशय महत्वाची आणि अंतर्मुख करणारी अशी ही कविता, शेती मातीचं दुःख सांगणारी कविता आहे, विस्थापनाचं दुःख सांगणारी कविता आहे आणि अलीकडच्या काळात ग्रामीण जीवनात झालेले जे काही सूक्ष्म बदल आहेत ते बदल या कवीने अतिशय नेमकेपणाने टिपलेले आहेत. हा संग्रह आपल्या कुणाकडे असेल तर मला माझ्या याच्यामध्ये कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा
मला माझा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.